कामोठे येथे दमदार आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 5 जुलै रोजी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मसाला मंत्रा बँक्वेट हॉल, सेक्टर 36 येथे नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, उच्च प्रतीच्या चष्म्यांचे वाटप तसेच मोफत छत्री वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खरं तर प्रत्येक वर्षी वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा होतच असतो, पण मला खरं तर आनंद होतो, मन भारावून जातं जेव्हा कार्यकर्त्यांचं इतकं प्रेम मी बघतो की वाढदिवस 12 जुलैला आहे, पण 1 जुलै पासूनच कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी सुरू झाली. आज आपण बघतोय की 5 जुलै आहे, रविवार आहे, मुसळधार पाऊस पडतोय, पण आज या ठिकाणी कामोठ्यामध्ये आमच्या सगळ्या नागरिकांसाठी नेत्रचिकित्सा शिबिर आणि त्या ठिकाणी मोफत चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. आवश्यकता पडली, मोतीबिंदू आयडेंटिफाय झाला तर मोफत ऑपरेशनची सुविधा सुद्धा देण्यात आलेली आहे. आणि प्रशांत कदमजी, राजकुमार पाटीलजी यांच्या माध्यमातून आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, मला वाटलं की मुसळधार पाऊस आहे तर 100-150 लोक नागरिक आले तरी मोठा कार्यक्रम झाला, पण मला आश्चर्य वाटलं की एवढ्या भर पावसात सुद्धा 600 पेक्षा जास्त नागरिक या ठिकाणी उपस्थित झाले. अजूनही नागरिकांची रीक सुरूच आहे आणि त्या ठिकाणी या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि मी या संपूर्ण टीमला या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की एक दर्जेदार कार्यक्रम आपण आयोजित केलात आणि वाढदिवसाचा कार्यक्रम कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं साजरा न करता सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी साजरा केला. कुठेतरी आम्ही गोरगरीब जनतेच्या उपयोगी पडू शकतो का, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करू शकतो का, त्यांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमलवण्यासाठी आम्ही कुठेतरी मदतीचा एखादा धागा होऊ शकतो का, हा प्रयत्न जो आपण केलेला आहे मी सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सकाळपासूनच अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. त्या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी ज्या दिंड्या चालल्या आहेत त्या ठिकाणी वारकरी बांधवांबरोबर त्या ठिकाणी काही क्षण मला आनंदाने घालवता आले. काही वृक्षारोपणाचे कार्यक्रम होते. आता हा नेत्रचिकित्सा आणि आरोग्याची चिंता करणारा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. छत्र्या वाटपांचे अनेक कार्यक्रम आहेत. इथून आता काही आश्रमांमध्ये काही कार्यक्रम आहेत, तिथं मी चाललोय. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनेक शालेय साहित्यांच्या वाटपाचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक सगळ्याच विषयांना घेऊन हे कार्यक्रम संपूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रात केले जात आहेत. आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून खरं तर मलाही त्या ठिकाणी आनंद होतो की त्या ताकदीचे कार्यकर्ते जीवाचं रान करून त्या ठिकाणी कार्यक्रम करतायत. त्यामुळे कुठेतरी मनामध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता अजून वाढत जाते, ते ऋणानुबंध अजून घट्ट होत जातात. या निमित्तानं मी नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो की या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सेवाभाव हा महत्वाचा आहे. निमित्त जरूर माझ्या वाढदिवसाचा असेल, पण सेवाभाव आणि सेवा धर्म या विषयाला घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय. येणाऱ्या कालावधीत सुद्धा अजून ताकदीनं आम्ही या विषयात काम करू. या सगळ्या सेवा उपक्रमांचा आपण आनंदाने लाभ घ्यावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे. आपण आज जाहीर केलं की कामोठेकरांना आयुष्यमान कार्डाचं वितरण भविष्यात केलं जाईल. आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय आहे आणि अनेक लोक वंचित आहेत. एकूणच आपला निर्धार भविष्यात कशा प्रकारे मार्गी लागेल. 12 जुलैला वाढदिवस झाल्यानंतर येणाऱ्या आठवड्यामध्ये आयुष्मान भारत कार्डच्या विषयामध्ये एक मोठं शिबिर या ठिकाणी केलं जाईल. आणि नागरिकांना मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण या शिबिराचा नक्की लाभ घेतला पाहिजे. कारण 5 लाखापर्यंतच्या आरोग्याच्या विषयामध्ये जे काही ट्रीटमेंट आहे हॉस्पिटलमध्ये त्यातून आपण मोफत करू शकतो. आरोग्याची समस्या कोणाला उद्भवूच नाही, आणि जर काही समस्या आली तर त्यामध्ये आपल्याला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत मिळू शकणार आहेत. आणि त्यामुळे त्या कार्डाचा लाभ आपल्या सगळ्यांना आहे, ते कार्ड आपण काढून घेतलं पाहिजे. आदरणीय नरेंद्रजी मोदी, आपल्या देशाचे पंतप्रधान, आदरणीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून अनेक योजना आपल्याला त्या ठिकाणी दिल्या जातात, पण त्याचा लाभ आपण घेणार नसू तर मात्र त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे सरकार आणि जनता यातला दुवा बनण्याचं काम आमदार म्हणून मी करतोय, माझे सहकारी करतायत. आपण या आयुष्मान भारत कार्ड शिबिराचाही लाभ त्या ठिकाणी घ्या. धन्यवाद सर. खरं सांगायचं तर कामोठेमध्ये आमदार विक्रांत पाटील साहेब असतील, बाळासाहेब पाटील असतील, आमचे मित्र प्रशांतजी कदम असतील आणि आमची सगळी टीम हे बऱ्याच वर्षापासून सामाजिक उपक्रमामध्ये आम्ही अग्रभागी असतो. नेहमीच आम्ही समाज उपयोगी काम करतो आणि दमदार आमदार विक्रांतजी पाटील साहेबांचं आम्हाला स्पष्ट सांगणं आहे की लोकांच्या उपयोगी आपण पडलं पाहिजे. आपले ते काम आहे सामाजिक उपक्रम लावणं आणि त्या निमित्तानं त्यांचा वाढदिवस होता. ऍक्च्युली आम्हाला हा कार्यक्रम 12 जुलैलाच करायचा होता,
पण 12 जुलैला एवढ्या कार्यक्रमांची त्यांच्याबरोबर रेलचेल आहे, त्याच्यातून आम्हाला टाइम मिळणं जरा कठीण होतं. त्या निमित्तानं आम्ही त्यांना विनंती केली, साहेब तुम्ही आज आम्हाला 5 मिनिटं वेळ द्या. आणि आम्ही फक्त जनतेला अल्पावधीत, मला वाटतं 2 दिवसामध्ये आम्ही आव्हान केलेलं आहे आणि तुम्ही बघतात त्याचा रिस्पॉन्स, त्याचा प्रतिसाद काय आहे. आणि निश्चितच आमदार विक्रांतदादा पाटील यांच्यावरती कामोठ्याची जनता प्रेम करते. आम्ही त्यांच्या माध्यमातून सर्वांना इथं जमा करण्याचा प्रयत्न केला. 2 दिवसाच्या कालावधीमध्ये हा कार्यक्रम आम्ही डिक्लेअर केला आणि ही सगळी लोक आमच्या सोबत आली. या ठिकाणी जी स्थानिक जनता आहे यांच्या ज्या गावच्या समस्या असतील, इथल्या शहरातील समस्या असतील, या सोडवण्यासाठी आमदारांनी माझ्याकडे काही समस्या असतील तर घेऊन यावा असा एक आत्मविश्वास समस्या सोडवण्यासाठी व्यक्त केला. काय त्यांच्या कार्याबद्दल काय सांगा? खरं सांगायचं तर तुम्ही आता बघत आहात, जेव्हापासून विक्रांतजी पाटील आमदार झाले 1 वर्ष झालं असेल किंवा जास्त झालं असेल, तेव्हापासून तुम्ही बघता तर पनवेल विभागाला जास्तीत जास्त समस्या अगदी अधिवेशनात, विधान परिषद, कॅबिनेट सगळीकडे मांडलेले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला, प्रत्येक कार्यकर्त्याला फोन करत आहेत आणि त्या पद्धतीने आमदार विक्रांत पाटील साहेबांचं पनवेलसह कामोठ्यावर विशेष प्रेम आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते स्वतः जातीनं लक्ष देतात. आता इथे थोडा काही गोंधळ निर्माण प्रयत्न झाले तर आम्हाला त्यांनी स्ट्रिक्ट सूचना दिल्या, माझा एकही नागरिक इथून खाली गेला नाही पाहिजे. हे आमदार विक्रांत पाटील कार्य आहे, हे त्यांचं लक्ष आहे. म्हणजे कार्यकर्त्यापेक्षा सुद्धा जनतेवर प्रेम करणारा तो माणूस आहे आणि जनतेसाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती आहे. मगाशी माझे सहकारी राजकुमार पाटील यांनी सांगितलं, आमदार साहेबांचा वाढदिवस हा 12 जुलैला आहे, पण 1 जुलैपासून कार्यक्रमाची जी संकुला चालू आहे ती वेगवेगळ्या विभागात असेल, म्हणजे पनवेल असेल, खारघर असेल, कामोठे असेल, कळमुली असेल, अशा अनेक शहरात सगळ्या नोडमध्ये चालू आहे. आम्हाला ही संधी कधी देताय म्हणून आम्ही तिथं तारखा ऍक्च्युली सगळे कार्यकर्ते मागत होते, तर आम्हालाही 5 तारखेची वेळ, आम्हाला करायचं होतं 11 किंवा 12ला, पण त्या दिवशी ती संधी मिळणार नाही आम्हालाही माहिती होतं, पण ती आम्हाला आज 5 तारखेला मिळाली. माझी सर्व टीम, माझे सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं 5 तारीख आपल्याला मिळाली, शॉर्ट पिरियड मध्ये तारीख मिळाली तर आपण ती करायची. मग काय करायचं तर जनतेच्या, म्हणजे शेवटच्या माणसाच्या अश्रू पुसण्याचं जे भाजपची संकल्पना आहे त्या पद्धतीने आपण नेत्र चिकित्सा शिबिर ठेवू ही योजना ऐकली. पण नुसतं नेत्र चिकित्सा शिबिर न ठेवता त्याच्यावर आपण चष्मे देऊ आणि त्यातल्या त्यात ज्याला मोतीबिंदू असेल त्यांचंही ऑपरेशन आपण या ठिकाणी मोफत करण्याचं आयोजन केलेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं, तुम्ही स्वतः इथे सकाळपासून कार्यक्रमात आहात, सकाळी 8 वाजल्यापासून जी लाईन चालू झाली ती आत्ताही अजून ओघ चालूच आहे. म्हणजे जवळजवळ आपण एक 600-700 लोकांपर्यंत आता आपण पोहोचलो, ज्यांना आपण छत्र्या, ज्यांना आपण चष्मे, ज्यांना आपण मोतीबिंदू, म्हणजे मोतीबिंदूची काही संख्या आपल्याकडे आढळलेली आहे. त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमाबद्दल सन्माननीय बाळासाहेब पाटील असतील किंवा आमदार विक्रांत पाटील असतील यांचे आम्हाला आदेशच आहे. कामोठ्यातली जनता, ज्या ज्या ठिकाणी जो नोडमध्ये कार्यकर्ता आहे त्यांनी त्या जनतेला कुठल्याही पद्धतीची व्यवस्था, दुरावस्था किंवा कुठली अशी होऊ नये की त्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते आम्हाला सातत्याने सांगितलं जातं. म्हणून आपण हा कार्यक्रम आजच्या ठिकाणी हे केला आणि माझ्या टीमनी, म्हणजे नावं घेतली तर भगवान असेल, शिव असेल, बरेच कार्यकर्ते असे आहेत की त्यांनी सगळ्यांनी दिवसभर, म्हणजे रोज सुशांत काटकर असेल, अशी प्रत्येकाने आम्ही 5-5 दिवस आढावा बैठक कार्यक्रमाचं नियोजन करून आज कार्यक्रम हा चांगल्या ठिकाणी आपण बघत असाल की खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस झालेला आहे. आपण घेतलेल्या सामाजिक उपक्रमासोबतच दादांनी आयुष्यमान कार्ड जाहीर केलेलं आहे, कसं पाहताय? या ठिकाणी आत्ता आमदारांनी या मंचावरच डिक्लेअर केलं की पनवेल विधानसभेमधील ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, प्रत्येकाला आव्हान केलं आणि ज्या ज्या ठिकाणी 1 जुलैपासून जो कार्यक्रम चालू आहे त्या ठिकाणी त्या जनतेला आम्ही आव्हान करतोय की आपण या 12 जुलैला आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमात आयुष्यमान कार्ड योजना, म्हणजे 5 लाखाचा आयुष्यमान कार्ड जो खर्च असतो, मेडिकलचा खर्च असतो, तो आम्ही करून देणार आहे त्या आयुष्यमान कार्डाच्या मार्फत. म्हणजे दीन दुबळ्यांना कुठल्याही आरोग्याची दुरावस्था होऊ नये, काळजी घ्यावी म्हणून आम्ही ते आव्हान केलेलं आहे आणि मला वाटतं जनता त्याला भरघोस प्रतिसाद देत आहे. आणि सर्वांना मी पुन्हा आपल्या मार्फत आवाहन करतो की आपण सर्वांनी जे जे चॅनल बघतील, आपले खूप चॅनल फेमस आहेत, जे जे लोक बघतील त्यांना मी पुन्हा आवाहन करतो की आपण आयुष्यमान कार्ड भारत कार्ड योजनेसाठी आपण या आणि आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.